तर हा बघा दुसरा खेकडा भेटलेला आहे आपल्याला, बऱ्यापैकी मोठा आहे। मागील काही दिवस जोरदार पाऊस होता गावाकडे, अक्षरशः नदीला पूर होतं, कित्येक दिवस सारखा पूर, सारखा पाऊस, पूर। तर आणि त्यामुळे बरीचशी आहे ती अळंबी आम्हाला भेटली होती। बघितले असाल मागच्या व्हिडिओमध्ये, तर खूप सारी अळंबी आपण आणली होती। त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पण केल्या होत्या आणि भजी आहे ते पहिल्यांदाच बनवली होती। जर बघितलं नसेल तर मागचा व्हिडिओ जाऊन बघा। तर मित्रांनो, आता पाऊस पडला की असं नदी नाले ते भरून वाहत असतात आणि मग नदीवरती मासेमारी वगैरे केली जाते। तर आज आपण जाणार आहोत खेकडे पकडायला। तर गावाकडे खेकडे पकडायच्या विविध पद्धती वापरल्या जातात। तर वेगवेगळ्या सीझनमध्ये खेकडी पकडायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। तर आता हा पावसाळा असला की या पावसामध्ये गरूने खेकडी पकडली जातं। तर गरू काय म्हणजे काय असतं तर बघा, अशी काठी असते, काठीला येते खेकड्याला आकर्षित करण्यासाठी काहीतरी त्याला जे आवडेल ते तिथे बांधलं जातं पुढे, जसं की गांडूळ, बेडकी, कोंबडीची आथडी, तर असे काही पदार्थ किंवा सुकी मच्छी, तर असे पदार्थ आहेत ते काठीला बांधले जातात पुढे आणि मग त्यापासून खेकडे पकडले जातात। तर आणखी दुसरी एक पद्धत आहे की डब्यामध्ये सुद्धा खेकडी पकडली जातात। तर डब्यामध्ये आहे ना, हे मी जे सांगितले ते पदार्थ आहेत ते आतमध्ये डब्यामध्ये बांधायचे आणि डबा लावायचा आणि मग त्यापासून पण खेकडी पकडायची। तर मी काल गेलो होतो पण काल काही खेकडी भेटली नाहीत, पाणी जास्त आहे हो, म्हणून पर्यावरतीच बघतो इथं समोर समोरच खूप पाणी आहे, उद्या परवा येईल पाणी कमी। तर मित्रांनो, डब्यामध्ये खेकडे पकडण्यापेक्षा डब्यामध्ये कसं असतं, संध्याकाळी जाऊन लावायचं आणि सकाळी जाऊन डबे घेऊन यायचं। तर खेकडे आहेत ते आतमध्ये शिरलेले असतात आणि मग त्यांना बाहेर पडता येत नाही। परंतु त्यापेक्षा खेकडी पकडायची मजा असते ती मित्रांनो गरूने, टाईम खूप लागतो पण मात्र गरूने खेकडी पकडायची मजा ही खूप येते। तर ही बघा, मी एक काठी अशी घेतलेली आहे आणि या काठीच्या पुढे टोकाला गांडूळ आहेत ते बांधलेले आहेत। गांडूळ आहेत ना ते अजून जास्त मोठे नाही झालेले, कारण आता सुरुवात आहे, अजून 15-20 दिवसांनी आहेत ना चांगले मोठे होतील ना बाई। तर आता छोटे आहेत त्यामुळे गरू आहे ती बघा, दिसतंय का माझी गरू, तेव्हा थोडीशी बनवले आणि भाईनी घेतलाय गळ। तर हे बघा, आपण आता ओढ्यावरती आलोय, बघा ओढ्याला पाणी खूप आहे, खूप पाणी आहे, इकडून इकडे जाता येणार नाही एवढं पाणी आहे। भाई आमचे कसे करतील, म्हणून आम्ही पाणी कमी आहे तिकडेच चाललोय। भाई मला म्हणाले की मी जिथे पहिल्यांदा खेकडी पकडायला जायचो ना तिथेच घेऊन जातो तुला, म्हणजे खेकडे आपल्याला तिथे भेटतील। बघूया आता भेटतात काय, भाई भेटतील काय बघूया। तर हे बघा, जेव्हा पूर आला होता ना तर ओढ्याचं पाणी, तिकडून ओढ्याचं पाणी या बाजूला मारलं होतं आणि बघा इकडून असं सगळं वाहून गेलोय, माती। इकडे आमच्याच गावातल्या एका काकानी सर्व बघा, इकडे कलमाची, आंब्याची कलम लावले, तिकडे कोकम लावलेत त्यांनी, कोकमीचं झाड आहे याच्या खाली, एक कोकम लावले ते बघा, बांधाच्या बाजूने कोकम लावलेत। मला वाटत नाही इकडे भाई काय पकडण्यासारखं आहे नाही जागा, तिथे काय आहे लावण्यासारखं काय नाही। पहिले होतं भाई, तुम्ही म्हणताय ना ते पहिलं होतं, आता नाही काय। तर बघा इथे लावलाय मी गरू, बघूया आता भेटतंय का। आपल्याला पहिला खेकडा भेटलेला आहे, तर बघा पहिला खेकडा भेटलाय, तर बघा छोटा आहे तरी पहिला भेटलेला आहे, पण बऱ्यापैकी खाण्यासारखा आहे। भाईने तिकडे लावले, दुसरा खेकडा भेटलेला आहे आपल्याला, बऱ्यापैकी मोठा आहे। जरा भाई 2 झालेली आहेत, भाईने अजून एक पण नाही घराने पकडला आहे, बारीक तरी पकडला नाही अजून, आहे बघा दुसरा। तर बघा अशा प्रकारे गरू आहे ती आपली बिलावरती नेऊन ठेवायची, एकदम जवळ नाही, बिलाच्या बाहेरच ठेवायची।
तर आता तासाभरामध्ये आम्ही आता खेकडी पकडून निघालोय. जवळजवळ आम्हाला 5 खेकडी भेटलेली आहेत आणि 5 खेकडी आहेत ती भरपूर होतील, कारण आम्हाला कमी भेटली ॲक्च्युली. जसा वेळ आमचा जवळजवळ 1.5 तास गेला, तर 1.5 तासामध्ये 5 खेकडी ती न परवडणारी आहेत. पण काय हरकत नाही, कारण आमच्याकडे गरू होता ना, ते खूप म्हणजे 2 गांडुळ्यांचा गरू होता. 2च गांडूळ बाईने पटकन तारेमध्ये ओवलेले आणि निघून आलो होतो आम्ही. आणि 1-2 गांडूळ आहेत ते भाई गळ्यासाठी घेऊन आलेले. तर ठीक आहे, काही हरकत नाही, परंतु 5 खेकडी भेटलेले आहेत, त्याचा आपला रस्सा होऊन जाईल दोघांपुरता आणि एक टायमाचा. तर पुन्हा कधीतरी येऊ, नक्की आणखी चांगले पकडून घेऊन जाऊ. तर भाईनी गळाला एक पण खेकडा पकडलेला आहे. भाई एक तरी लागला? एक पण नाही भाईनी, एक पण नाही पकडला. पाणी जास्त आहे ना, पाणी थोडं कमी व्हायला पाहिजे भाई. पाऊस तसा पडतोय तर काय कुठे कमी पाण्यामध्ये राहतो. तर पाणी एवढा ओढ्यामध्ये आहे ना, तर खूप आहे, म्हणजे गळ कुठे लावायचा तेच समजत नाही, कारण पाणी थोडा कमी पाहिजे आहे. अजून 4-5 दिवसांनी पाऊस नाही लागला ना, तर मग व्यवस्थित पाणी गळ लावायला म्हणजे गरू लावायला होईल. मग पुन्हा कधीतरी येऊ आपण 4-5 दिवसांनी, पुन्हा आठवड्याभरामध्ये. आणि तोपर्यंत गांडूळ आहेत ते पण व्यवस्थित होतील मस्त. ॲक्च्युली गांडूळच पाहिजे असं नाही, तर कोंबडीची आतडी वगैरे असते ते सुद्धा चालते. फक्त आपल्याला ही एकूण 4च खेकडी भेटलेली आहेत. हे बघा 4 आहेत खेकडी, एकमेकांना चावतायत तिथं. संध्याकाळी सुद्धा आम्ही ना डबे लावू आणि मग आणखी त्या डब्यांमध्ये उद्याला सकाळी जर 4 ते 5 खेकडी भेटली, तर ही 4 आणि ती मिळून 4 भेटली तरी 8-10 खेकडे होतील आणि मग त्यांचा चांगला रस्सा होईल. तर आता आपण ही खेकडी आहे ती तशीच बांधून ठेवणार आहोत आणि मग उद्याला त्यांचा रस्सा बनवू. तर रस्स्यांची रेसिपी काय दाखवू कधीतरी. तर बघा इकडे आहे ना एक टाळ्या आलेला आहे. तर मधाचे वेगवेगळे प्रकार असतात, जसं की पोळे असतो, सातेरू असतो, कोनगा असतो, तसाच टाळ्या असतो. तर हे बघा इथे ना, हा बघा, तर हा बघा इथे ना टाळ्या आलेला आहे, दिसतंय का? हे बघा, हे बघा माशा बघा कशा, हा टाळ्या आहे. हलवले ना तर उठतील लगेच. हे आहे ना पोळे, आपण काही दिवसांनी आहे ते काढू, त्यांना न मारता आपण काढणार आहोत. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेनच. तर आज खेकडी नसली भेटली तरी नक्की पुन्हा कधीतरी आपल्याला नक्की भेटतील, कारण आज आहे ना पाणी पण खूप होता. जी आपली गरू होती ती गरूसुद्धा छोटी होती, म्हणजे 2 काढूनची गरू होती. तर विचार करा, चांगली 10-1 गांडूळ असते आणि ते गुंडाळून ते घेतले असते तर मग चांगली गरू झाली असती, म्हणजे लगेच ते वास आला की लगेच येतात बाहेर. तर आज आपली गरूसुद्धा चांगली नव्हती. तर खेकडे पकडण्याच्या अशा प्रकारे विविध प्रकारचे टेक्निक्स वापरले जातात. तर आज आपण पाहिलं की गरूने खेकडी कशी पकडतात. तर आज खेकडी भेटली नसली तरी पण अशा प्रकारे खेकडी पकडतात. तर मित्रांनो आणखी माहिती आहे का, सुरुवातीला जेव्हा पहिला पाऊस पडतो ना, त्यावेळी खेकडी यांना खूप मिळतात, म्हणजे जवळजवळ 50-100 खेकडे मिळतात. गेलो होतो, परंतु यावर्षी मी काही गेलो नाही, कारण का ती खेकडे असतात ती पिल्लं सोडण्यासाठी सुद्धा आलेली असतात. आणि ती खेकडे आहेत ना सुरुवातीची, कारण का ती खूप दिवस आहेत ना, ती ओढ्याला पाणी वगैरे कमी असतं, मग ती आतमध्ये बिळामध्ये असतात, मग त्यांना खायला वगैरे व्यवस्थित काही नसतं मिळत. त्यामुळे ती एवढी टेस्टी नाही लागत, किंवा मग ती त्यांची टेस्टच वेगळी लागते. कारण गेल्या वर्षी मी आणलेली खेकडी ती आणि त्याचा रस्सा बनवलेला, तर अशी शरीरावरती खाज वाटत होती आणि त्यामुळे मग आणि ते टेस्टी पण नव्हतं भावा तसा. तर तेव्हापासून मी ठरवलं की असं पहिल्या पावसातील खेकड्यांना आपण जायचं नाही, आणि कारण पिल्लं पण सोडणारे खेकडे असतात. तर यावर्षी मी गेलोच नाही. तर बघा अशा प्रकारे आपण ही खेकडी पकडणार आहोत. पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन, कधीतरी चांगली खेकडे भेटतील तेव्हा नक्की दाखवू. हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही कुठे शहरामध्ये राहत असाल तर जर तुम्हाला तुमच्या गावची आठवण आली, सुट्टी भेटली, तर नक्की गावाला या आणि अशा प्रकारे गावाकडे अशा खेकडी पकडण्याचा आनंद नक्की घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर आपण भेटत राहणार आहोत असेच गावच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर हा एक छोटासा व्हिडिओ, खेकडी नसली भेटली तरी पण खूप मज्जा आली मला. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते काय, हॅपी राहा, आहे ना. चला तर बाय.